महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीची चर्चा ही गेल्या अनेक दिवसांपासून जोरात सुरू आहे। राजकीय पक्षांनाच काय तर जनतेलाही या प्रलंबित निवडणुका कधी होणार आहे याची प्रतीक्षा लागलेली होती। दोन्ही शिवसेना आणि भाजपसह प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली असून ही प्रतिष्ठेची लढत जिंकण्याचा निर्धार केलेला आहे। आणि मग अशा वातावरणामध्ये निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केलेली आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता 15 जानेवारी 2026 रोजी होणार असून निकाल 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे। बरं, ही तारीख जाहीर होताच राजकीय वातावरण आणखी तापलंय। पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी आणि जागा वाटप लवकरच अंतिम होण्याची शक्यता आहे। तर निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार महापालिका निवडणुकांचं वेळापत्रक कसं असेल ते आपण अगदी सुरुवातीला जाणून घेणार आहोत। निवडणुकीच्या वेळापत्रकावरती नजर टाकल्यास यामध्ये महापालिका निवडणुकीच्या वेळापत्रकात नामनिर्देशन पत्र हे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये दिलं जाईल। अर्जांची छाननी पार पडणार आहे 31 डिसेंबर 2025 ला। मग उमेदवारी माघारीची मुदत असेल 2 जानेवारी 2026। महापालिका निवडणुकीचं वेळापत्रक आपण यावेळेला पाहतोय त्यावरती नजर टाकली तर या तारखा निश्चित लक्षात असू द्या। चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल 3 जानेवारी 2026 ला। मग 15 जानेवारी 2026 ला मतदान पार पडेल आणि निकाल लागणार आहे 16 जानेवारी 2026 ला। त्यामुळे आता सगळ्याच पक्षांचं आणि त्याचबरोबर सोबत असलेले जे मतदार आहेत त्यांचं या वेळापत्रकाकडे लक्ष लागू नये, जे आम्ही आताच दाखवलंय। बरं, निवडणुकीचं हे सगळं वेळापत्रक पाहिल्यानंतर मतदारांचं गणित समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण शेवटी मतदार राजाला दुर्लक्षित करून चालणार नाही हे देखील तितकंच महत्त्वाचं। तर मतदारांचं गणित कसं असेल? एकूण मतदार आहेत 3.48 कोटी। एकूण मतदान केंद्र आहेत 39,147, ज्या ठिकाणी मतदार राजा आपलं मतदान करण्यासाठी दाखल होईल। मुंबईसाठीची मतदान केंद्र आहेत 10,111। कंट्रोल युनिट्स आहेत 11,349। बॅलेट युनिट्स असतील 22,000। बरं, या सगळ्या महापालिका निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने आखून दिलेली आहे आणि त्यात मुंबईसह अ वर्ग महापालिकांसाठी एका उमेदवाराला 15 लाख रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आलेली आहे। तर इतर वर्गांसाठीची खर्च मर्यादा नेमकी किती आहे त्यावरती एक नजर टाकूया। तर निवडणूक खर्च मर्यादा अ वर्गासाठी असेल 15 लाख, ब वर्गासाठी 13 लाख, क वर्गासाठी 11 लाख, ड वर्गासाठी असेल 9 लाख। जर तुम्ही उमेदवार आहात तर खर्च मर्यादेवरती तुम्हाला निश्चितच अंकुश ठेवावा लागेल। आणि कशा प्रकारे असेल निवडणूक खर्च मर्यादा हे आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहताय। बरं, या संदर्भात अधिक वेळ वाया न घालवता थेट आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत। यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अशोक धात्रक, मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आणि शिंदेच्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे। सुरुवातीलाच कपिल ढोके, मी आपल्याकडे येतो। कपिलजी, खरं तर रान पेटलेलं होतं आणि निवडणुका होऊ देणार नाही असं म्हटलेलं होतं। निवडणूक आयोगाचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे, तयारी झालेली आहे का आपली या निवडणुकांना सामोरं जाण्याची? मुळात निवडणुका जाहीर झाल्यात आणि निवडणुकांची तयारी झाली आहे का असा प्रश्न आपण या निमित्तानं विचारला। निश्चितच निवडणुकांना सामोरं जाऊ, पण निवडणूक आयोगानं सुद्धा निवडणुका जाहीर करत असताना विरोधी पक्षांनी जी काही मागणी केली होती त्याचं किमान समाधान करणं आवश्यक होतं। अजून महानगरपालिकांच्या फायनल अंतिम मतदार याद्या जाहीर व्हायच्या राहिल्या। अनेक ठिकाणी अनेक आक्षेप नोंदवले गेले होते की हजारो
दुबार आहेत. हजारो नावं या वार्डातली त्या वार्डात आलेली आहेत, या प्रभागातली नावं त्या प्रभागात आहेत. ते नावं दुरुस्त करण्याच्या आक्षेपांवर कुठलीही सुनावणी न घेता निवडणूक आयोगाने ह्या निवडणुका जाहीर केल्या. आणि राहिला प्रश्न आमच्या तयारीचा, आमची तयारी तर आहेच, परंतु बरं. निवडणूक आयोग जर एका विशिष्ट पक्षाला मदत करण्याच्या भावनेने ह्या निवडणुका लढत असेल बरं. तर मग त्यावर सुद्धा आयोगाच्या कामगिरीवर कुणाला प्रश्नचिन्ह मदत आहे. केली जाते असं वाटतं आपल्याला? बस एवढंच. 100% जर विरोधी पक्षांची सगळी मागणी आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीनं कुठेही असं म्हटलेलं नाही की निवडणूक आयोगात मतदार याद्यांमध्ये नावं दुबार आहेत, या प्रभागातली नावं त्या प्रभागात गेली, असं सगळ्या पक्षांनी म्हटलेलं आहे. शिवसेनेने म्हटलं, मनसेने म्हटलं, काँग्रेसने म्हटलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने म्हटलं, सगळ्या पक्षांनी म्हटलं, पण भाजपा कुठेच म्हणताना दिसत नाही की ही बरं, नावं कपिल दुबार डोके, आहेत की- तुमचा म्हणजे तुमचा ज्यांना आक्षेप रोख नाही, मला लक्षात त्यांना आला. मदत करते भाजपा. बरं, अजित चव्हाण, भाजपची तयारी आहे का? 24/7 इलेक्शन मोडमध्ये असतं भाजप, मात्र आज निवडणूक आयोगानं आपला कार्यक्रम जाहीर केलेला आहे. तुम्हीच आक्षेप घेत नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि विरोधकांच्या प्रश्नांचं निवडणूक आयोगानं आजपर्यंत समाधान न करता निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अजितजी. काँग्रेस पक्षाचे तरुण आणि उत्साही प्रवक्ते आहेत. कपिलजी, आपण जे बोलतो सार्वजनिक सगळ्या डोमेन मधनं ते रजिस्टर्ड केलं जातं. काय झालंय, तुमच्या नेत्यांपासून म्हणजे दिल्लीतल्या नेत्यापासून गल्लीतल्या नेत्यापर्यंत सगळ्यांनी एक ठरवलंय की आपण खोटं बोलायचं, कुठला तरी एक मुद्दा पकडायचा ज्याला कुठलाही शेंडीबुडखा नाही आणि त्याच्यावरती आरोप करायचे, साप साप म्हणून भुई थोपटायची, मतदारांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करायचा. हा जो लोकसभेला थोडा मतांचा टक्का अधिक मिळाल्यानंतर या लोकांचा जो प्रपोगंडा आणि अजेंडा आहे हा लोकशाहीला मारक आहे. मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातली अनेक शहरं असतील, इथं काँग्रेसच्या लोकांनी बांगलादेशी आणि त्यांना मतदान करणाऱ्या विशिष्ट धर्माच्या लोकांची भरभरून जी नावं यादीमध्ये टाकून ठेवलेली विशालजी, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सातत्यानं तक्रारी केल्या. काय सांगतात हे लोक? काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व मित्र पक्षांची एक अशा पद्धतीचा एक मोडस ऑपरेंटी आहे की खोटं बोलायचं बरं आणि रेटून बोलायचं. हे काही चुकीचं आहे, बरोबर नाही असं मला वाटतं. बरं, आपलं म्हणणं आहे की विरोधक सातत्यानं हे आवाज उठवतात, मात्र तुमच्याच आधी जवळ असलेले मात्र आता विरोधकांच्या जवळ गेलेले मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे आपल्यासोबत आहे. हेमंतजी, मनसेनं देखील थेटपणे आरोप केलेले होते. निवडणूक आयोग असेल, मतदारांच्या याद्या असतील आणि एकूणच मतदान प्रक्रियेवरती अनेक प्रश्न मनसेनं उपस्थित केलेले होते. हेमंत कांबळेजी, आता निवडणुका समोर आलेल्या आहेत. 16च्या आत सर्वच पक्षांचा आणि सर्वच उमेदवारांचा निकालही लागेल. 16 जानेवारीची प्रत्येकाला प्रतीक्षा आहे. हेमंत कांबळे, नमस्कार. नमस्कार. मी आता कपिलजींचं पण ऐकलं आणि अजित चव्हाणही बोलले. प्रश्न असा आहे की कपिलजी म्हणाले तेच योग्य आहे की जेव्हा विरोधकांनी एवढे प्रश्न मतदार यादीतल्या घोळांवरती विचारले होते, विरोधक कसा बरं, म्हणजे ते संजय बनसोडे असतील, बुलढाण्याचे आमदार असतील किंवा इथे मंदा म्हात्रे असतील, सगळ्यांनी प्रश्न विचारले होते. बरं, या याद्या रिपेअर झाल्या का? याद्या योग्य त्याच्या हे झालंय का? तर नाही झालेलं. आता याद्यांच्या प्रारूप याद्यांचा आता तुम्ही याद्या ज्या जाहीर करणार त्या निवडणुकांसाठी करणार आहात, त्यामुळे याद्यांचे घोळ काय झालेले नाही. तुम्ही म्हणालात, तुम्ही प्रश्न विचारलात की विरोधकांची तयारी झाली का, तर हो, आम्ही निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे. पण जी निवडणूक आयोग घेणार आहे, जी स्वायत्त संस्था आहे, त्यांची तयारी आहे का? तर त्यांची तयारी नाही आहे. कारण या याद्यात जर नसतील, योग्य रीतीने तयार केले असतील, तर ती निवडणूक आपण पारदर्शी कशी म्हणू शकतो? बरं. महत्वाचा मुद्दा आहे तो की जवळजवळ मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार आहेत. अनेक मतदार असे आहेत की ज्यांचा काही पत्ताच नाहीये, ज्यांना आपण अननॅचरल हे म्हणतो तसे आहेत. ते आम्ही असे मतदार असे निवडून काढले आहेत किंवा शोधून काढले आहेत की जे तिथे राहतच नाहीयेत, पण त्यांचं मतदार यादीत नाव आहे. आज आपल्या महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत त्यांनी त्याचा खुलासा केला की नाही, ते सेक्शन मध्ये असं काही नाही, सेक्शन मध्ये वगैरे आम्ही सगळे सेक्शन शोधून काढलेत. बरं, अशा वेळेला मला वाटतं की निवडणुका ही लोकसभा ही जी आपली लोकशाही आहे ती जिवंत ठेवण्यासाठी, सुदृढ ठेवण्यासाठी निवडणूक हा योग्य मार्ग असतो आणि तो मार्गच जर कुठेतरी त्याच्यावर कुठेतरी बोट ठेवलं जात असेल तर मला वाटतं, आणि ज्या वेळेला मला ही गोष्ट कधीच कळली नाही, अनेक वेळेला कळली नाही की ज्या वेळेला आम्ही निवडणूक आयोगावर बोट ठेवतो त्यावेळेला भाजपला ती कळ का लागते ना, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे.
बरं, तुम्ही आता जे शेड्यूल डिक्लेअर केलंय त्या शेड्यूल मध्ये 10 दिवसांचा वेळ मिळतोय फक्त उमेदवारांना हम्म. प्रचारासाठी. हम्म. तर या गोष्टी सगळ्या ह्या मला वाटतं सत्ताधारी पक्षांना कुठेतरी पूरक ठराव्या अशा प्रकारचं हे शेड्यूल आहे. त्यामुळे स्वायत्त वगैरे आम्ही काय म्हणणार नाही याच्या पुढे निवडणूक आयोगाला. बरं, निवडणूक आयोगावरच तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, त्या मुद्द्यावरती देखील आपण चर्चा करूया. डॉक्टर राजू वाघमारे आपल्याकडे येतो. डॉक्टर राजू वाघमारे, खरं तर आता सगळ्याच पक्षांची लगबग सुरू झालेली असेल ती जागा वाटपा संदर्भामध्ये, किंवा कशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त जागा राखून ठेवता येतील. आणि मूळ मुद्दा तर खरं मुंबई महापालिकेचा आहे. त्याकडे वळण्याआधी मात्र आज निवडणूक आयोगानं ज्या प्रकारचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे, एका बाजूला एका अटीची पूर्तता होतीये, ती म्हणजे 31 जानेवारीच्या आत निवडणुका पार पडतील, निकालही जाहीर केले जातील. मात्र अजूनही मतदार याद्यांमधला घोळ हा मिटला नसल्याचं विरोधकांचं देखील म्हणणं आहे. तुमचं यावरती काय मत आहे? तुमच्या शिवसेनेचं काय मत आहे? सगळ्यात पहिलं विशालजी, की या मतदार याद्या ज्या आहेत या केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या आहेत. बर. या लोकसभेच्या आधी तयार केलेल्या आहेत. हं. आणि त्या केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या यादीत हं. राज्य निवडणूक आयोग फेरफार करू शकत नाही. हा निवडणुकीचा नियम आहे. बरं. हा नियम फक्त महाराष्ट्रासाठी आहे अशातला भाग नाही. हा नियम संपूर्ण देशामध्ये लागू होतो. हं, हं, हं. त्याच्यामुळे त्या याद्यांमधला फेरफार हे सगळे लोक जे म्हणतायत, तर यांना नियम मी सांगितला तर या नियमामुळे राज्य निवडणूक आयोग त्याच्यामध्ये काय करत नाही. ते सेक्शन मध्ये तसं त्यांना मार्क करून सांगतायत की हे दुबार आहेत किंवा तिबार आहेत. बरं. हा मुद्दा झाला. आता काय झालेलं आहे, विरोधकांनी तुम्ही जर बघाल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हं. विरोधकांनी आपली शस्त्र पूर्णपणे अगदी साफ वगैरे करून कपाटात ठेवली होती आणि विरोधक झोपी गेले होते. त्याच्यामुळे जे सगळे बोलत होते निवडणुका स्थानिक स्वराज्य डिक्लेअर होण्याच्या आधी, जे एकमेकाला भेटत होते, पत्रकार परिषदा घेत होते, सगळ्यांना सांगत होते आम्ही येणार, आम्ही करणार, हे सगळे विरोधक झोपी गेले होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये. बरं. कारण काय झालं, यांना माहित होतं की हे हारणार आहेत. आताची परिस्थिती पण तीच आहे की हे हारणार आहेत हे यांना माहिती आहे. हं. मग हारण्याच्या आधी आपण काहीतरी कारण शोधून ठेवायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपली लाज थोडीफार राखली जाईल. या उद्देशाने सगळे विरोधक निवडणूक आयोगावर बोट ठेवत आहेत. आता तुम्ही मला सांगा की जो मतदार समजा दुबार असेल, आमच्यातल्या लोकांनी पण सांगितलं, आम्ही पण याद्या दाखवल्या दुबार आहेत. आता प्रश्न असा आहे की जो दुबार असतो किंवा तिबार असतो तो एक ठराविक पक्षाचाच मतदार असतो. हे तर तुम्ही आणि मी विशालजी ठरवू शकत नाही. बरोबर आहे. तो कोणत्या पक्षाचा असतो हा पहिला मुद्दा आहे. हं. दुसरा मुद्दा असा की प्रत्येक पक्षाचे पोलिंग एजंट प्रत्येक बूथवर असतात. हं. पोलिंग एजंट आपण कोणाला घेतो की त्या बूथवरच्या माणसाला आपण तिकडचा पोलिंग एजंट घेतो की तो सर्वसाधारणपणे प्रत्येकाला ओळखत असतो. हा हा. मग आता विशाल पाटील जरी एकदा येऊन त्यांनी मतदान केलं आणि परत विशाल पाटील आले तर तो सांगतो की बाबा यांनी मतदान केलंय, मी याला ओळखतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आरोप करणं की बाबा हे स्वायत्त नाही वगैरे, तर हे काय पटणार नाही. हा हा. कारण तुमचा बूथवर तुमचा पोलिंग एजंट असतो. नक्की. त्याच्यामुळे तोही मुद्दा तुमचा ग्राह्य धरला जात नाही. राहिला प्रश्न की आता त्यांनी सांगितलं की 10-12 दिवस राहिलेत ते सत्ताधारी पक्षाला आहेत. अहो, सत्ताधारी पक्षाला जेवढे 10 दिवस आहेत तेच 10 दिवस विरोधकांना आहेत. सत्ताधारी पक्षाचा जो कॅन्डिडेट असेल तो प्रत्येकाच्या घरात जायला त्याला दिवसाचे 24 तास आणि 10 दिवस म्हणजे 10 वाजता प्रचार बंद होतो. हे दोघांना नक्कीच सारखंच डॉक्टर, आहे. सगळ्यांना नियम जरी त्याच्यामुळे- सारखे असले तरी देखील विरोधकांचा नेमका आक्षेप का, या अनुषंगाने देखील आपली चर्चा पुढे सुरू राहील. कपिल डोके आणि हेमंत जी, आपल्यासाठी खरं तर हा प्रश्न असेल की एका बाजूला विरोधक आतापर्यंत काय करत होते असा थेट सवाल हा आता सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेला आहे. कारण प्रत्येकाला ओढ लागलेली आहे ती महापालिका निवडणुकांसंदर्भातली, आणि निवडणुकांच्या दृष्टीनं आज आलेल्या वेळापत्रकानंतर हे वातावरण आणखी दिवसेंदिवस तापत जाणार आहे एवढं निश्चित. कपिल डोके जी, आपल्याकडे येईन पुन्हा एकदा.
विरोधक नेमके काय करत होते. बरं, दुसरीकडे ज्या प्रकारच्या याद्यांसंदर्भातला घोळ, त्यामध्ये असलेले दुबार मतदार, असे अनेक आक्षेप घेतल्यानंतरही ज्या वेळेला त्याची सुनवाई होत नाही किंवा त्याची दखल घेतली जात नाही असं ज्यावेळेला विरोधकांना वाटतं, त्यानुसार कुठल्याही प्रकारच्या याद्यांमध्ये घोळ नाही, कुठेही वाढीव मतदार नाही, असं निवडणूक आयोगाला सांगावंसं वाटतं का? हे बघा, मुळात माझा पुन्हा एकदा तर भाजपच्या अजित चव्हाणांचं सुद्धा मी ऐकलं आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या राजू वाघमारेंचं सुद्धा मी त्या ठिकाणी ऐकलं. बरं. निवडणूक आयोगाला त्यांचं काम करा, त्यांचं काम नीटपणे करा असं आम्ही ज्यावेळी म्हणतो, निवडणूक आयोगाकडून आम्ही काहीतरी सुधारणेची अपेक्षा करतो, बरं. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सातत्यानं निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखे उत्तरं देत असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं. आता आम्ही कुठे असं म्हटलं नाही की भारतीय जनता पार्टीचे जे दुबार मतदार आहेत त्यांना काढून टाका किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जे दुबार मतदार आहेत त्यांना काढून टाका. आम्ही असं म्हटलं की याद्यांमधला घोळ कमी करा असं विरोधी पक्षांनी म्हटलं. मग आता निवडणूक आयोग विरोधी पक्षांना जुमानणारच नाही का? यासाठी आमचं भांडण निवडणूक आयोगासोबत आहे. निवडणूक आयोग त्यांचं काम नीटपणे करत नाही याचे अनेक उदाहरणं आपल्या देशामध्ये पाहायला मिळतात आणि आपल्या महाराष्ट्रात तर नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये आपण पाहिलं असेल, जागतिक दर्जाचा घोळ घालून ठेवला निवडणूक आयोगाने. मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आमचं भांडण निवडणूक आयोगासोबत आहे की तुम्ही तुमच्या याद्या नीट करा. आता अकोल्यामधला प्रश्न आहे. आमच्या अकोल्यामध्ये प्रभाग क्रमांक 7 मधली 2800 नावं शेजारच्या प्रभागात टाकल्या गेली. बरं. अहो, ती लोक तिथेच राहतात, तुमच्या प्रभागाच्या सीमा त्याच आहेत, मग ही नावं इकडे तिकडे का होतात? मग आता जाणीवपूर्वक असा प्रश्न विचारला, निवडणूक आयोगाशी असं भांडलं की याची पाठराखण भाजपची लोक करतात. मग याचा अर्थ आम्हाला संशय घ्यायला कुठे, म्हणजे सरळ मार्ग आहे ना की बरं, अजित निवडणूक चव्हाण या आयोगाला एखादा संदर्भातलं प्रश्न उत्तर देतील. अजितजी, जे प्रश्न विरोधकांना पडतात ते तुमच्या पक्षाला सतावत नाही का? तेच मतदार तुम्हाला मतदान करत नाही का? अजितजी. मी कपिलजींना हेच सांगतोय, आत्ताच हेच सेगमेंट जर आपण रिवाइंड जर केलं ना, हा. तर याचं उत्तर आपल्याला मिळेल की काँग्रेस किती कन्फ्युज्ड आहे. अरे बाबा, जे तुम्ही म्हणताय तेच प्रश्न सवाल आम्ही निवडणूक आयोगाला विचारतोय. माननीय मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावरती खडे बोल सुनावले. आता यांचं काय माहितीये का? अरे तुमची तयारी करा, तुमची निवडणूक कुठं चालली ते बघा, तुमच्या मित्रपक्षांबरोबर चर्चा करा. मी निवडणूक आयोगाच्या विषयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करताना यांनी जे रोहिंगे, बांगलादेशी आणि यांचे जे दुबार मतदार आहे, जे काँग्रेसनी स्पेसिफिक, माझा आरोप आहे, मुंबईमध्ये विशालजी तुमच्या कार्यालयाच्या बाहेर पडलात, डावीकडे वळालात की पुढे गेल्यानंतर एक खाडी आहे, त्या खाडीमध्ये 3-3 मजली झोपड्या आहे. यांच्या काँग्रेस पक्षाचे एक पालकमंत्री होते, त्यांनी 3-3 मजल्या झोपड्या तिथे बांधून बांगलादेशी आणून ठेवलेत, त्यांची नावं मतदार यादीमध्ये टाकून ठेवलेत. हे आमचे आरोप आहेत. मागच्या सेगमेंटमध्ये मी हेच बोललो. कपिल डोके काय म्हणतायत? निवडणूक आयोगाला आम्ही विचारलं तर भाजप का उत्तर देते? अरे बाबा, भाजप निवडणूक आयोगावरती टीका करतेय. ही जी इकडची नावं टाकल्या गेली तिकडे, हे तुमचं सरकार असताना पण असंच होतं. 3-3, 4-4, 5-5 निवडणूक आयोगाचे प्रमुख लोक, त्यांचं पद संपल्यानंतर लगेचच काँग्रेसमध्ये आले, त्यांना राज्यसभा दिली, तुम्ही राज्यपाल केला. हा इतिहास तुम्ही विसरता कसे? प्रॉब्लेम असा आहे, कपिल डोके अँड मंडळीला एक स्क्रिप्ट दिलेली आहे. बर. आणि ती स्क्रिप्ट तुम्ही बघा. काँग्रेसचा महाराष्ट्रामधला अकोल्याचा प्रवक्ता तोच बोलतो, बंगालचा प्रवक्ता तोच बोलतो, आता इतर ठिकाणी तर प्रवक्ते पक्षही नाही, दिल्लीचा प्रवक्ता तोच बोलतो. म्हणजे काय झालं माहितीये कपिलजी, काँग्रेसची स्क्रिप्ट एकच आहे का सर्व प्रवक्त्यांसाठी? काम करतो. यांचा प्रॉब्लेम असा आहे, नाचता येईना अंगण वाकडं. आम्ही पण तेच आरोप करतोय, आम्ही तर काँग्रेसवर आरोप करतोय. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, राहुल गांधींपासून, म्हणजे खासगीमध्ये काँग्रेसचा माझा एक कार्यकर्ता मित्र असं म्हणाला की मतदार यादीमध्ये 2 वेळा नाव असलं म्हणजे तो माणूस मतदान डबल करेल का? हे राहुल गांधींना कसं कळत नाही? काँग्रेसला कुठल्या स्क्रिप्टची गरज नाही. काँग्रेस लोकशाही मानणारा पक्ष आहे. काँग्रेसमध्ये प्रत्येक प्रवक्त्याला मत मांडण्याचा अधिकार आहे. काँग्रेसमध्ये मत आम्ही मांडत असतो. स्पष्ट झालं. हा सूर्य आणि हा जय. स्क्रिप्ट वाचायची पहिल्या सेगमेंटमध्ये काय बोलतो, अजित चव्हाणांच्या पक्षाच्या सेगमेंटमध्ये अजित काय चव्हाणांना बोलतो, रेशीम बागेतून त्याच्यावर स्क्रिप्ट आल्याशिवाय माध्यमाला बोलण्याचा अधिकार नाही. भाजपचे प्रवक्ते, निवडणूक आयोगाचे प्रवक्ते का झाले? आम्हाला काय घेणे निवडणूक आयोगाची? याद्या साफ करा. माननीय मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची साफ केला नाही असं म्हणतो, त्यावेळी तुम्ही मात्र निवडणूक आयोगाची बाजू घेऊन बोलत असता. आमच्यावरती नको त्या शब्दात टीका करता. याचा अर्थ आम्ही निवडणूक आयोगावरती 100 वेळा टीका केली. आम्ही तर तुमच्यावर सुद्धा टीका करतोय. हा जागतिक बांगलादेशी मुसलमानांची नावं याद्यांमध्ये घुसळून ठेवलेली आहे. मुसलमान का देशाचा शत्रू आहे का? हा धर्मनिरपेक्ष देशात राहतो, आपण मान्य करा. अजितजी सांगितलं आपण धर्मनिरपेक्ष देशात राहतो. दुबार मतदार असतो, तो मुसलमान नसतो, हिंदू नसतो. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं राज पाहिजे. ठाकरेंनी सांगितलं त्या राजू पाटलांच्या गावामध्ये अजितराव, त्यांनाच मतदान मिळालंय. मूळ मुद्दा असा आहे,
यांनी अजितराव खोटं ऐका, बोललेल्या तुम्ही कुठेही आणि टीका खोटी केलेली दिलेल्या नाही, तुम्ही कुठेही उदाहरणांच्या निवडणूक बाबतीत आयोगाला पत्रकारांना आक्षेप प्रश्न घेतलेले विचारलाच नाहीत. की नाही? तुम्ही कुठेही निवडणूक आयोगाच्या यादीवर आक्षेप घेतलेले नाही. हे लक्षात घ्या अजितराव, दिशाभूल करू नका. खोटं बोलण्यात तुम्ही माहिर आहात. कुठेही तुम्ही आक्षेप घेतलेला नाही. माध्यमांसमोर खंत व्यक्त केल्यानं जबाबदारी संपत नसते. कपिलजी, Technically आक्षेप नोंदवावा लागतो. कपिलजी, लेखी आक्षेप नोंदवावा लागतो. पुराव्यांसहित आक्षेप नोंदवावा लागतो. माझ्याकडे हजारो आत्ता इथं माझ्या समोर बसले होते. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 31 मधली जी नावं, गावठाणामधली आमच्या हक्काची नावं, आमचं गाव विभक्त केलंय. आज आत्ता त्याच्यावरती चर्चा करत होतो आम्ही, अगदी आचारसंहिता लागेपर्यंत. आणि आम्ही आक्षेप घेतले. कपिल डोके, आपण एका शहरामधले डॉक्टर येतोय. मी माझ्या सहकाऱ्यांचे घेतलेले 55 ते 60 आक्षेप तुम्हाला दाखवू शकतो. काय गप्पा मारता तुम्ही? माझं म्हणणं असं आहे, जाऊ नका तुमच्या आक्षेपांवर. निवडणूक आयोगाने घेतलं का? तुमचे आक्षेप खोटे असतील. जर निवडणूक आयोगानं तुमच्या आक्षेपांवर निकाल न देता निवडणुका जाहीर केल्या तर तुमचे आक्षेप खोटे असतील. आम्हाला तर खंत आहे की आमच्या खऱ्या आक्षेपांचा निकाल न देता, आमच्या खऱ्या आक्षेपांवर कार्यवाही न करता निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर केल्या. कपिलजी, बरं, तुमचे आक्षेप खोटे कुठल्याही असतील ना? आक्षेपांचे तुम्ही- उत्तर मिळाले तुम्हाला नाहीत. काय मग वाटतं हेमंत की कांबळेजी, आक्षेप या निवडणुका सर्व राजकीय पक्षांवरती तुम्हाला काय वाटतं? लादल्या जात आहेत असाही आरोप समजायचा का आम्ही विरोधकांचा? हेमंतजी, कारण पहा, रोहिंग्यांचा मुद्दा असेल, बांगलादेशींचा असेल, मराठी असेल, हिंदी भाषिक असतील, हे सगळे मुद्दे आता आपोआपच वर येणार कारण निवडणुका तोंडावर आल्या हे सांगण्यासाठी हे मुद्दे पुन्हा एकदा घोळले जाणार. हेमंत कांबळे. विशालजी, मुळात प्रश्न असा आहे हा. ना, आम्ही जेव्हा निवडणूक याद्यांच्या घोळाबद्दल डॉक्टर कपिलजी येतोय. बोलत होते आणि अजित चव्हाणही बोलत होते. प्रश्न असा आहे ना की ज्या वेळेला निवडणूक याद्यांचा घोळ होता हा. किंवा दुबार मतदार, तर इथे मुस्लिम कुठे आले? बरं, तुम्ही या निवडणुकीची सुरुवात होण्याच्या आधीच मुंबईचा महापौर खान होणार का किंवा बांगलादेशी? मला एक सांगा ना, 2014, 2017, 2019 आणि 2024 अशा 4 निवडणुकांना भाजप सामोरे गेले आणि भाजपने यश मिळवलं, मान्य करतो. बरं, याच्यामध्ये बांगलादेशी जे आहेत, रोहिंग्या आहेत किंवा जे कोणी आहेत, मुस्लिम आहेत, यांच्याबद्दल या कुठल्याही निवडणुकीमध्ये, याच्या आधीच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये हा मुद्दा आला नव्हता. बरं, ते दुबार आहेत किंवा ते घुसखोर आहेत, तर ही जबाबदारी कोणाची? म्हणजे केंद्र सरकार तुमचं, राज्य सरकार तुमचं, इथे तुमच्या प्रशासकीय अधिकारी तुमचेच बसलेत. अशा वेळेला खान होणार, कुरेशी होणार की बांगलादेशी रोहिंग्याचे? मग बांगलादेशी रोहिंग्याना तुम्ही ते स्वनिधी योजनेचे पैसे का वाटलेत फेरीवाल्यांना मुंबईतल्या? ते कोणी वाटले? पंतप्रधानांनीच पाठवले होते ना ते. त्यावेळी तुम्ही त्यांचं व्हेरिफिकेशन का न केलं? प्रश्न जेव्हा तुम्ही, बरं, रोहिंग्यांचाच प्रश्न म्हणता तुम्ही, बांगलादेशी, मग तिकडे आझाद मैदानामध्ये ज्या वेळेला झालं, रझाकात मित्र, त्यावेळेला भाजप कुठे होती? हे प्रश्न विचारू नयेत आम्ही? आणि लोकांनी विचारून त्याची प्रश्न उत्तर देणार आहेत का? बरं, अजितजी उत्तर देतील या संदर्भातलं. मतदारांची पेरणी प्रत्येक पक्षाला करावीच लागते का? केंद्रात किंवा राज्यात तुमचं सरकार आहे म्हटल्यावरती ही तुमची जबाबदारी होती का? अजितजी. निश्चित आमचीच जबाबदारी आहे आणि ती आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडतोय. या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये SIRच्या माध्यमातून अशा पद्धतीची जी घुसखोर पिलावळ आहे, ती शेतात रानडुकरं शोधून पळवतात तशी आम्ही पळवणार आहोत, हे लक्षात ठेवा. आमचीच जबाबदारी आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बदललेली ही भाषा ऐकल्यानंतर मला भगवी शाल लपेटून घेतलेल्या सन्माननीय राज ठाकरेंची मूर्ती आठवते. बाळासाहेबांना आम्ही पाहत होतो त्याच्यामध्ये. हरकत नाही मतांकरता. आणि आपण एक लक्षात घ्या, मनसेचे प्रवक्ते महोदय, आपण मुंबईमध्ये असता, मुंबईमधल्या प्रत्येक विभागात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरून या बांगलादेशांना शोधून त्यांच्या तक्रारी करून त्यांना डिपोर्ट करण्यासंदर्भामध्ये आम्ही जे काम करतोय, हे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि भारतीय म्हणून केलं पाहिजे. आपण एक लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्ही या योजनेचे पैसे याला का वाटले आणि त्याला का वाटले, हे लोक बेकायदेशीर वास्तव्य करतात. यांची नावं विचारून दादर असेल, माटुंगा असेल, माहीम असेल, सायन असेल, या विभागांमध्ये कारवाई करणारे आमच्या महिला भगिनी आहेत भारतीय जनता पार्टीच्या. याचा मला निश्चितपणे अभिमान आहे. आज या सगळ्या विषयामध्ये तुम्ही विचारलं जबाबदारी कुणाची आहे याबद्दल पहिली तक्रार, पहिली केस आम्ही घेतली आहे. काय तुम्ही तेव्हा कुठे होतात? 22 ऑक्टोबर 2006 पहिलं आंदोलन मनसेचं पक्ष स्थापन झाल्यानंतर 678 लोकांवर जास्त मोठी असते. जो बुंस गई वो हौद से नहीं आती. तुम्ही ज्या तुम्ही तक्रारी किती केल्या, डायलॉग मारले चांगल्या आहेत, सांगतो तुम्हाला. सगळ्या विषयाचं स्वागत आहे. नाही, मुळात मला एक गोष्ट डायलॉगचा लक्षात घ्या. प्रश्नच नाहीये. अजित चव्हाण, पहिलं एक गोष्ट लक्षात घ्या. उद्धव ठाकरेंकर तुम्ही भाषा पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या. मराठी मतदार बघतोय ना.
तुम्हाला आता आक्षेपार्ह तुम्हाला वाटत नाही खान- बांगलादेशींचा प्रश्न? तुम्हाला या निवडणूक काँग्रेसच्या आल्यानंतर लोकांनी खान महापौर 3-3, कसा 4-4 आठवला? पिढ्या काय केलंय हो? तुम्हाला खान मी नाव महापौर घेऊन कसा सांगतो. आठवला? मी मी नाव काय घेऊन म्हटलं सांगतो, तुम्हाला? विभागाच्या 11 वर्ष मुंबईमधलं तुमची नाव घेऊन सत्ता आहे. सांगतो तुम्हाला. गेली 11 काय वर्ष परिस्थिती सत्ता आहे. आहे तुम्ही तुम्हाला काय माहित केलं नाही. नेमकं? मालवणीमध्ये काय परिस्थिती आहे तुम्हाला मग माहित तुम्हाला नाही. आता आठवली का मालवणी? वडाळ्यामध्ये काय परिस्थिती आहे, 11 अँटोबरीमध्ये वर्ष काय तुम्ही परिस्थिती सत्तेत आहे, आहात. अंधेरीमध्ये काय 11 वर्ष परिस्थिती सत्तेत आहे, तिकडच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे. ते 11 गरीबच वर्ष असेल सत्तेत ना भाग आहात. तुम्ही नाही, काय श्रीमंत केलं आहेत. नेमकं? त्यांना आणलं कुणी? तुमच्या कुलाब्यामध्ये यंत्रणा काय करत होत्या? तुमचं आम्ही काय पोलीस खातं केलं? काय करत होतं? गृहमंत्री तुमचे होते, अहो, मुख्यमंत्री तुमचे आमच्या होते. यंत्रणा केलं काय? आमच्या यंत्रणांनी मागच्या संपूर्ण वर्षभरामध्ये 33,000 बांगलादेशींना शोधून डिपोर्ट केलंय. नवी मुंबईमधून पाठवेल. 16,000 आता तुम्हाला आकडे पाठवतो. डिपोर्ट केलेले आहेत. डिपोर्ट केले त्याचे आकडे पाठवतो. खोटे आकडे 166 देऊ नका. बांगलादेशी तुमचं आता खोटं बोल पण रेटून बोल असं सगळं काय असतं. काय? जे आकडे देतो तुम्हाला मी की म्हणजे ठीक आहे. 2016 पासून बरं, 2014 पासून बांगलादेशी 2013 पासून बांगलादेशी आतापर्यंत ठेवायचे किती का? बांगलादेशी पाठवलं? SIR बरोबर आहे, घुसखोरी झालेली आहे हे दोन्ही पक्ष मान्य करताना दिसतात. हेमंत कांबळेजी, तुमची देखील आकडेवारी पाठवा, आपण ती अजितजींपर्यंत पोहोचवूयात आणि काय सोक्षमोक्ष तो लावूयात. डॉक्टर राजू वाघमारे, मला एक सांगा, एका बाजूला निवडणुका अगदी तोंडावरती आलेल्या दिसून येत आहेत, काही दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे मतदार राजापर्यंत पोहोचण्यासाठीचे. मूळ मुद्द्यांवरती या निवडणुका लढवल्या जाणार की एकमेकांच्या आरोप प्रत्यारोपांवरती यंदाच्या निवडणुका लढवल्या जाणार आणि मतदार नेमका कुणाकडे आकर्षित होणार? कारण यावेळेला गणित पार बदललेली आहेत आणि या गणितांची आकडेवारी मांडत सत्तेचा गड राखणं हे प्रत्येक पक्षासाठी जिकरीचं झालेलं आहे. डॉक्टर विशालजी, एक गोष्ट लक्षात घ्या हा की विरोधक ज्या लाईनवर चाललेले आहेत मतदार याद्या, आणि त्यांना असं वाटतं की भाजपनी का त्याचं उत्तर द्यावं. बरं, त्याचं उत्तर विरोधकांकडेच आहे की विरोधकांनी जी सुरुवात केली वोट चोरी आणि या निवडणुका भाजपसाठी लढवल्या गेल्या, निवडणूक आयोग भाजपच्या हातातलं खेळणं आहे, ही सगळी सुरुवात विरोधकांनी अशी केल्यामुळे नॅचरली आहे भाजपच्या प्रवक्त्यांना त्याचं उत्तर द्यावंच लागणार. बरं. कारण तुम्ही इनडायरेक्टली भाजपला जबाबदार धरता तर त्यांचे प्रवक्ते उत्तर देणारच आहेत. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की जो तुम्ही आता सांगितला की या येणाऱ्या आता निवडणुकांमध्ये कसं आणि कशा पद्धतीने निवडणुका लढल्या जाणार आहेत. हा महायुतीचं तर ठरलेलं आहे. आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढणार आहोत. बरं, आणि आमचं जे म्हणणं आहे किंवा आमचा जो मत आहे ते आमच्या या निवडणुका पूर्णपणे आम्ही केलेल्या कामावर लढवणार आहोत. बरं, कारण शेवटी विकास, डेव्हलपमेंट आणि महाराष्ट्राची आणि मुंबईची प्रगती हा आमचा अजेंडा आम्ही पूर्ण करत आणलाय आणि त्या दृष्टीने आमचे कंटिन्यू प्रयत्न सुरू आहेत. बरं. त्याच्यामुळे डेव्हलपमेंटच्या बाबतीत आम्ही या निवडणुका लढवणार आहोत. विरोधकांकडे आम्हाला नावं ठेवण्याशिवाय आणि इकडची तिकडची अशी भंपक कारणं शोधण्याशिवाय विरोधकांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही. कारण विकासच एवढा केलेला आहे आम्ही. बरं. त्याच्यामुळे हे बोलणार काय? आमचे मुख्यमंत्री ज्यावेळी होते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब 2.5 वर्षामध्ये तेवढे निर्णय आणि तेवढे प्रोजेक्ट करण्यात आले की जे ह्याच्यापूर्वी केले नव्हते. बरं. त्याच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आले, त्यांनी पण कामाचा धडाका लावला. त्याच्यामुळे महायुतीने जे काम केलेलं आहे या महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी त्या कामाला तोड नाही आहे. आणि मग आपल्याकडे तोड नसल्यावर आपण आपलं तोड कुठे लपवायचं? तर बरं. आपण आपलं तोड निवडणूक आयोगाच्या आड लपवायचं आणि आपण टीका करायची. हे विरोधकांचं काम आता शिल्लक राहिलंय आणि त्याच्याप्रमाणे जे काम करतायत ठीक आहे. आता त्यांना काहीतरी कसला तरी सहारा घ्यावा लागणार, तर ते निवडणूक आयोगाचा सहारा घेत आहेत, तर घेऊ द्या. आम्ही आपल्या कामाच्या सहाऱ्यावर आहोत. बरं आम्ही डॉक्टर, आमच्या कामाचं जे कर्तृत्व केलेलं आहे, आम्ही कामाने उत्तर देणारी लोक आहोत. त्याच्यामुळे महायुती कामाच्या 1500 जोरावर या रुपयाची लाच का द्यायला लागली सामोरं जाते. लाडक्या बहिणींना? कामं केली होतीत ना, कामं केली होतीत ना, मग मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला 1500 रुपयाची लाच का द्यायला लागली तुम्हाला? म्हणून उत्तर देऊ का विशालजी? नक्कीच द्या डॉक्टर, ना. उत्तर द्या. उत्तर द्या. हा, काय आहे बघा, एक लक्षात घ्या हं. की निवडणुकीच्या काळामध्ये, निवडणुकीच्या आधी प्रत्येक पक्ष, मग तो कोणताही पक्ष असो, हा. की जो सत्तेमध्ये राहिलेला आहे, काँग्रेस पक्ष राहिलेला आहे,
आता मनसे वगैरे आयुष्यात राहू शकत नाही सत्तेत आणि येऊ पण हो, शकत त्याची नाही. चिंता तुम्ही त्याच्यामुळे नका करू. त्यांना- मग ऐका, काँग्रेस अशी त्याच्यामुळे वागली म्हणून तुम्ही त्यांना- वागत असाल तर तुमच्यात फरक काय मग? त्याच्यामुळे त्यांना काय हे कळण्याचा प्रश्न येत नाही. हा कपिलजी येतो. घटनेने दिलेला अधिकार आहे सरकारला की कसला? सरकार आपल्या लाच द्यायचा. लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आणू शकतो. बर आता स्वयंपाकाला आपल्या आई जी घरात सुरी वापरते तिला चाकू बोलणारे पण लोक आहेत असे जे आता बोलतायत ते, आणि त्याला आईची सुरी किंवा विळी म्हणणारे पण लोक आहेत. कारण शेवटी ते आपण कुठच्या नजरेने बघतो त्याच्यावर ठरतं की आपल्याला काय दिसतं ते. आता यांनी आजपर्यंत लाचच देत आले आणि घेत आले तर यांना ती लाचच दिसणार. बरं, नक्कीच आपण आम्हाला तो चर्चेच्या लाडक्या करता बहिणींना शेवटच्या सेगमेंटमध्ये उभं- आहोत. उभं कपिल राहण्यासाठी डोकेजी, आधार दिलेला आहे. मला एक सांगा, मतदारांसमोर तुमचा पक्ष किंवा तुमची ज्यांच्या बरोबर आघाडी असेल त्या ठिकाणी किंवा कोणासोबत जाणार असाल, कुठल्या मुद्द्यांवरती निवडणुका लढताना दिसणार आहे? कारण एका बाजूला निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी जे रान पेटवायचं ते विरोधकांनी पेटवून झालेलं होतं, मात्र आज निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. कुठल्या मुद्द्यांनी मतदारांपर्यंत आणि त्यांच्या समोर जाणार आहात? कपिलजी. मुळात आम्ही प्रचंड पॉझिटिव्हली मतदारांसमोर जाणार आहोत. आपण जर पाहिलं असेल तर गेल्या राजू वाघमारेंना कुठे हसावं याचा सेन्स कदाचित असला पाहिजे. ते सिनियर आहेत. आता पॉझिटिव्ह अहो, कुठे जाणार? अहो राजू वाघमारेजी, आम्ही कसं जाणार? आम्ही सांगतोय ना, तुम्ही काय असं वेड्यासारखं हसताय चॅनलवरती? कुठे हसायचा एवढा सेन्स आपल्याला असला पाहिजे. आपण सिनियर आहात. तर लक्षात घ्या विशालजी, आम्ही प्रचंड पॉझिटिव्हपणे मतदारांसमोर जाणार आहोत. बरं. कुठे कुठे 5 वर्ष झालेत, कुठे 3 वर्ष झालेत, कुठे 4 वर्ष झालेत, कुठे 5 वर्षापेक्षा जास्त वेळ झाला. यांच्या सरकारमुळे निवडणुकाच होऊ शकत नव्हत्या. महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या होत्या. त्यानंतर जे प्रशासक राज होतं ते यांच्याच प्रभावाखालचं होतं. यांचं सरकार असताना प्रशासक हा राज्य शासनाच्या प्रभावाखाली काम करत असतो. तो प्रशासक त्या ठिकाणी होता. शहरी मतदारांमध्ये प्रचंड प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे. अनेक समस्या, म्हणजे आमच्या अकोल्याचं उदाहरण घ्यायचं झाल्यास एक अंडरपास करून ठेवला. त्या अंडरपास मधून एखाद्या वेळी रात्रीची तरुणी जायचं काय, जाऊ शकत नाही. उलट त्यामध्ये पावसाळ्यामध्ये एक नदी साचलेली असते. अमरावतीचं उदाहरण घेतलं तर अमरावतीमध्ये एक शहरातून जाणारा मुख्य मार्गावरचा पूलच रेल्वेच्या कारणावरून कुठेतरी बंद करून ठेवला. म्हणजे यांनी इतका गोंधळ ठिकठिकाणी घालून ठेवलेला आहे. नागपूरमध्ये गेलो तीच समस्या आहे. पुण्यामध्ये गेलो मगाशी तर मुख्यमंत्री पुण्यामध्ये बाईट देत होते. पुण्यात भ्रष्टाचार करणारे सगळे त्यांच्या आजूबाजूला उभे होते. लोकांना यांची प्रचंड चीड आलेली आहे. त्यामुळे निवडणुका थांबवून लोकांना वेठीस यांनी धरलेला आहे. यांच्या सरकारच्या अधिपत्याखाली असणारे प्रशासक यांनी जनतेचे प्रचंड हाल केलेले आहेत. त्यामुळे सामान्य मतदार, शहरातला मतदार यांना पूर्णपणे नाकारणार आहे. आमची निवडणुकीची पूर्ण तयारी झालेली आहे. यांनी जरी निवडणूक आयोगाला हाताशी धरलं असेल तरी आम्ही आता जनतेच्या दरबारात जाऊ, न्यायालयीन जनतेच्या दरबारात जाऊ, लढाई लढू. मतांची पुढची लढाई सकारात्मकतेनं लढणार, सकारात्मकतेनं लढणार आहोत. हे आपण हेमंतजी, आपले मुद्दे काय असतील आणि खास करून मुंबईसाठी? नाही, मुंबईसाठी बघा, मुंबईचे प्रश्न सुटलेच कुठे हो. जर एवढा विकास होतोय, म्हणजे राजू वाघमारे अगदी छाती डोक्यात एवढा विकास केला. अजूनही आम्ही गेले 5 वर्ष जसे 2.5 तास आम्ही बांद्र्यावरून मी माझ्या कांदिवलीमध्ये यायला मला 2.5 तासच लागतात. मग तुमची मेट्रो सुरू केली, अजून काही सुरू केलं तरी आमचे वाहतूक कोंडीचे प्रश्न सुटले नाही. महिला सुरक्षेचं काय? काल कांदिवली पश्चिमेला पोलिसांवरती हल्ला झाला. कुठे कायदा सुव्यवस्था? कसले म्हणतात ते विकास आणि कसल्या गोष्टी करताय ते? महिलांच्या सुरक्षेचं काय? रोजगारांचं काय? कोणते प्रश्न सोडले? तुम्ही मुंबईतले आणि महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर केले, कुठे बोलले शिंदे सेनेचे लोक? हे सगळे हे दिल्लीचे हे झालेले आहेत, म्हणजे गुलाम झालेले आहेत. त्यामुळे यांना महाराष्ट्र आणि मुंबई नाही, हे फक्त स्वतःच्या जागा त्यांना म्हणजे यांची सत्ता टिकून राहायची म्हणून हे आता गुलाम झालेले आहेत. त्यामुळे प्रश्न असा आहे ना की मुंबई असेल, ठाणा असेल, नाशिक असेल किंवा पुणे असेल, आज पुण्याची वाहतूक कोंडी काय? अरे मुंबईचा राजू वाघमारे, तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुम्हाला गौरव वाटेल का काय वाटेल ते मग समजून घ्या की मुंबई हे जगातलं 3रं वाहतूक कोंडीतलं शहर आहे. 1 नंबर इस्तंबूल, 2 नंबर बोगोटा कोलंबिया आणि 3 नंबर मुंबई. आता हे तुम्हाला भूषण वाटत असेल आणि तुमच्या विकासाचा प्रतीक वाटत असेल तर तुम्ही नक्की वाटून घ्या. डॉक्टर राजू वाघमारे, वाहतूक कोंडीतून फक्त तरी मुंबईकरांची सुटका करा. विशालजी बोला. भारत 140 कोटीचा देश आहे आणि या देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहर आहे. त्याच्यामुळे या शहरामध्ये अख्ख्या 140 कोटीच्या देशातून रोज लोंढेच्या लोंढे येत असतात
आणि त्यातल्या त्यात मुंबई हा पेनिन्सुला आहे, म्हणजे जवळजवळ अर्ध्या मुंबईला तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला आहे बर. आणि नंतर मुंबई शहर आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आता रेल्वे मार्ग आहे, याच्यामध्ये आपण मेट्रो आणली, याच्यामध्ये भूमिगत मेट्रो आणली, आता आपण जलवाहतूक करतोय, आपण पॉट टॅक्सी आणतोय, आपण एवढ्या गोष्टी करतोय. या गोष्टी जर तुम्हाला त्या चष्म्याने दिसतच नसतील तर त्याचा आमचा नाईलाज आहे. राजू आता वाघमारे, मला जेवढे एकच लाखो सांगा, तुमच्या प्रवासी जाहीरनाम्यामध्ये लाखो प्रवासी प्रवासी लोंढ्यांमध्ये आज बोलणार का तुम्ही? मेट्रोनी प्रवास तो मुद्दा करतात. असणार का तुमच्या जाहीरनाम्यामध्ये? लाखो प्रवासी ऐकवातीच्या लाईनने की प्रवास त्यांच्या करतात. मतांसाठी गप्प ते बसणार तुम्ही? सगळेच जण आम्हाला थँक्यू बोलतात. ते म्हणतात तुमच्यामुळे हे सगळं इतकं सोपं बघायला मिळालं. नाही, मला एक कारण बरं. आता कसं आहे, विकासाकडे तुम्ही कसं बघता, तुमचा चष्मा कोणता? त्याचा विरोध आता करणार का तुम्ही? यांना की मतांसाठी यांचं काय आई मिळून झालंय, दुपचिडी करून बसणार आहे? यांच्या डोळ्याचा नंबर वाढलेला आहे आणि कानाचं पण. त्याच्यामुळे ना एकदा दिसतंय चांगलं विरोधकांना, ना कानाचं ऐकायला येतंय. त्याच्यामुळे आता वय बरं, झालंय नक्की डॉक्टर राजू वाघमारे, त्याच्यामुळे निश्चित काय आपल्याही करणार? पक्षाचे मुद्दे लक्षात आले आणि आपण काम केलेलं आहे, करून दाखवलेलं आहे, हे दाखवण्याचा आपल्याकडनं प्रयत्न होईल. विरोधकांकडून देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जातील. मात्र येत्या काळातल्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य मतदारांचे प्रश्न उपस्थित व्हावे आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत त्यांच्या समस्या सुटाव्या, एवढ्याच आमच्या माफक अपेक्षा प्रत्येक राजकीय पक्षांकडून आहेत. धन्यवाद, तुम्ही सर्व मान्यवर आमच्या सोबत यावेळेला जोडला गेलात आणि या चर्चेमध्ये सामील झालात, आपापल्या पक्षाची बाजू मांडली. मात्र इतकं तर खरं आहे की महापालिकेचं बिगुल वाजलेलं आहे आणि आजपासूनच प्रत्येक क्षणी महाराष्ट्रातील प्रत्येक बातमीवरती, प्रत्येक राजकीय पक्षांच्या हालचालींवरती आणि निवडणुकांवरती लक्ष असेल. लोकशाही मराठीच्या टीमचं देखील. तुर्तास या चर्चेमध्ये वेळ झालेली आहे, इथंच थांबण्याची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.